तर मुलांनो, आज आपण 8वा धडा पाहणार आहोत. धड्याचं नाव आहे ऊर्जा शक्तीचा जागर. ऊर्जा शक्ती म्हणजे तुमच्यामध्ये असलेली ऊर्जा, तुमच्यामध्ये असलेली आवड, त्या आवडीला किंवा तुमच्यामध्ये असलेल्या जे हुन्नर आहे किंवा तुमच्यामध्ये असलेली जी वेगळी कला आहे, त्या वेगळ्या कलेला किंवा वेगळ्या कौशल्याला कशा प्रकारे कोणी प्रोत्साहन दिलं, याचंच वर्णन लेखक रघुनाथ माशेलकर यांनी या पाठामध्ये केलेलं आहे की त्यांच्यामध्ये असलेल्या ऊर्जा शक्तीला कोणी जागर केलं. जागर म्हणजे जागृत केलं. उनके अंदर जो ऊर्जा शक्ति थी, उनके अंदर जो कसब था, जो कौशल्य था, उस कसब को, उस कौशल्य को किसने जागृत किया, इसी बात का वर्णन लेखक ने इस पाठ में किया है. लेखक जो है हमारे भारत के बहुत ही जाने माने ऐसे वैज्ञानिक हैं. ग्लोबल रिसर्च एसोसिएशन के अध्यक्ष है वो. और उन्होंने किस प्रकार से अपने बचपन में अपना बचपन उन्होंने किस प्रकार से बिताया, अपनी पढ़ाई किस प्रकार से की, इस याचं वर्णन लेखक रघुनाथ माशेलकर यांनी या पाठामध्ये केलेलं आहे. तो आइए देखते कि किस प्रकार से पिता का छत्र या पिता का आशीर्वाद या पिता नहीं न होने के बावजूद भी किस प्रकार से उनकी माँ ने एक प्रतिकूल परिस्थिति में, एक गरीब परिस्थिति में भी पढ़ाई की ज़िद जो है उन्होंने कभी भी छोड़ी नहीं. तो किस प्रकार से उन्होंने अपनी पढ़ाई की, यही बात जो है लेखक अपने स्वानुभव के माध्यम से इस पाठ में हमें बताते हैं. तो देखिए, पहले ही अगर हम देखेंगे तो शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. इथे पहिलाच प्रश्न आहे मुलांनो की लेखकाला शाळेचा विषय निघाला की कोणाची आठवण येते. तर कोणाची आठवण, दोन उत्तर आहेत तिथे. मुंबईतील शाळा आणि मुंबईतील शाळा आणि त्यावेळेतील शालेय जीवनातील त्यांचे जे शिक्षक होते त्यांची आठवण जी आहे ती लेखकाला येत असते. त्यानंतर पुढे पाहूया. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या सरांचे माझ्यावर मोठे ऋण आहे. इथे पण दुसरा प्रश्न लगेच आहे की लेखकाच्या माध्यमिक शाळेचं नाव काय. लेखकाच्या माध्यमिक शाळेचं नाव काय. तर काय होतं लेखकाच्या माध्यमिक शाळेचं नाव? युनियन हायस्कूल. काय नाव होतं? युनियन हायस्कूल. त्यानंतर इथे दुसरा प्रश्न लगेच आहे की लेखकांना घडवणाऱ्या शिक्षकांची नावे कोणती किंवा लेखकाला घडवणारे शिक्षक कोणते. क्योंकि लेखक ने यहाँ पे देखो कहा है कि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे. मतलब उन्होंने जो संस्कार किए हैं उसका बहुत बड़ा ऋण, बहुत बड़ा कर्ज मेरे पे है. तो दोन प्रश्न इथे झाले. लेखकाला घडवणारे शिक्षक, तीन नावं आहेत, भावे सर, जोशी सर आणि शिर्के सर. ऋण या शब्दाचा काय अर्थ आहे? कर्ज. काय आहे? कर्ज. पण त्याच वेळी हेही सांगितले पाहिजे की या शाळेची आणि संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई. परमप्रिय म्हणजे खूप जास्त प्रिय.
आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार. यहाँ पे फिर से दूसरा प्रश्न आहे की लेखक कोणाचे ऋण शब्दात व्यक्त करू शकत नाही. तर दोन उत्तर आहे त्याची. लेखकाची परममित्र आई आणि त्याचे मामा यांचं ऋण ते कसे व्यक्त करना, मतलब उनके एहसानों को वो अपने शब्दों में व्यक्त कर सकते नहीं. यहाँ पर अगर हम देखेंगे तो हो कोणतं वाक्य आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. माझे मामा, आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार. दोन उत्तर आहेत त्याचे. आई ही प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माता ही प्रत्येक मुलाची पहली शिक्षक असते. यहाँ पर अगर हम देखेंगे बच्चों तो हर माँ जो है अपने बच्चों को हर माँ अपने बच्चे की पहली शिक्षक होती है, पहली गुरु होती है. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती तर माझे सर्वस्व होती. सर्वस्व यानी सब कुछ. लेखक यहाँ पर कहते हैं कि मेरी माँ जो है मेरे लिए सिर्फ गुरु नहीं थी, शिक्षक नहीं थी, मेरे लिए सब कुछ थी. सर्वस्व लेखकाची आई त्याच्यासाठी होती. यहाँ पर एक स्वमत का प्रश्न भी है बच्चों कि प्रत्येक मुलाची आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. या विधानावर तुमचे मत स्पष्ट करा. हा स्वमताचा प्रश्न आहे, जिस पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे हा. यहाँ पर देखेंगे तो आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. या विधानावर तुमचे मत स्पष्ट करा. त्यानंतर दुसऱ्या परिच्छेदामध्ये बघूया. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. इथे पहिल्याच याच्यामध्ये प्रश्न आहे बघा की लेखकाचं मूळ गाव कोणतं. तर काय आहे, गोव्यातील माशेल. त्यांचं सरनेम आडनाव माशेलकर आहे आणि त्यांचं गावाचं नाव पण काय आहे, माशेल. तर प्रश्न पण आहे त्याचा. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामा याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळ कट्ट्यावर बसून निवांत अनुभवल्याच्या पुसटच्या आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. तर यहाँ पर फिर से एक प्रश्न, पुन्हा एकदा एक प्रश्न आहे मुलांनो की लेखकाच्या मनात कोणत्या पुसट आठवणी येत असतात. प्रश्न लक्ष देऊन ऐका. लेखकाच्या मनात कोणत्या पुसट आठवणी येत असतात. तर पहिलं उत्तर इथं आहे मैदानावर खेळलेल्याच्या. आणि दुसरा उत्तर आहे पिंपळ कट्ट्यावर बसून. पिंपळ कट्टा यानी पीपल का जो पेड़ होता है उसके आसपास देखो चौथरा बनाया जाता है, पार बनाया जाता है. तर त्यावर बसून निवांतपणा, निवांत यानी आराम से बैठना. अनुभवलेशा, पुसटशा, पुसटशा ने धूसर से यादें जो है लेखक के मन में हवा की लहरों की तरह हमेशा आती रहती हैं. या वो यादें जो है लेखक के मन में आती रहती हैं. हे त्याचे दोन उत्तर हैं. मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवलेच्या पुसट आठवणी. दोन उत्तर लक्षात ठेवा. त्यानंतर अधूनमधून हा पण एक काय आहे मुलांनो, जोड शब्द आहे. काय आहे, जोड शब्द. आणि वाऱ्याच्या लहरीसारख्या यानी हवा की लहरों की तरह हमेशा यादें याद आती. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले. प्रश्न पण आहे लेखकाचे वडील व लेखकाच्या वयाच्या कितव्या वर्षी वारले. तर कितव्या वर्षी वारले, 6व्या वर्षी वारले.
आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले। उदरनिर्वाहासाठी यानी पालन पोषण करने के लिए, पेट पालने के लिए लेखक को, लेखक की माँ को उनका गाव, त्यांचं मूळ गाव काय आहे? माशेल। काय आहे? माशेल। कुठे आहे? दक्षिण गोव्यामध्ये। ते त्यांना सोडावं लागलं आणि ते सोडल्यानंतर लेखक आणि लेखकाची आई कुठे आले? मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो। लेखक और लेखक की माँ जो है मुंबई में रहने के लिए आते हैं। गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो। यहाँ पर और एक प्रश्न है की लेखक मुंबईला कोठे राहत होते? तर कोठे राहत होते? गिरगावातील खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये। कुठे राहत होते? देशमुख गल्लीमध्ये। आणि त्यांच्या निवासस्थानाचे किंवा घराचे नाव काय होते? मालती निवास। काय नाव होते? मालती निवास। तर त्या मालती निवासामध्ये लेखक आणि लेखकाची आई जी आहे ते राहत होते। मायलेक म्हणजे कोण? आई आणि मुलगा। माय म्हणजे आई, लेक म्हणजे मुलगा। आणि मालती निवास कोठे होता? गिरगावमध्ये। गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ते राहत होते। त्यांच्या घराचं नाव काय होतं? मालती निवास। आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली। आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली म्हणजे त्यांची परिस्थिती जी खूप गरिबीची होती। खालावलेली म्हणजे काय रे? खालावलेली म्हणजे 2 वेळचं पोटभर जेवायला सुद्धा त्यांना मिळत नसे, इतनी उनकी गरीबी जो है उस समय थी। दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला मी। वहाँ पर और एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो की मालती निवासामधील लेखकाची आणि लेखकाच्या आईची वैशिष्ट्ये काय होती किंवा परिस्थिती काय होती? तर लेखकाच्या आईचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई। अल्पशिक्षित आई म्हणजे कमी शिकलेली आई। आणि शिक्षणासाठी आसुसलेला म्हणजे काय? पढ़ाई के अलावा और किसी भी चीज़ में रुचि लेखक को बिल्कुल भी नहीं थी। पढ़ाई के अलावा और किसी भी चीज़ में लेखक का मन नहीं लगता था कि पढ़ाई के अलावा और किसी भी चीज़ के बारे में लेखक सोचते नहीं थे। तो यहाँ पर तो एक प्रश्न आहे की मालती निवासातील मायलेकांची परिस्थिती कशी होती किंवा लेखकाच्या आईचं वैशिष्ट्य काय? लेखकाच्या आईचं वैशिष्ट्य दारिद्र्याशी संघर्ष करणारी आणि अल्पशिक्षित आई। हे 2 उत्तर आहेत त्याचं। दारिद्र्याशी संघर्ष करणारी आणि अल्पशिक्षित हे लेखकाच्या आईचं वैशिष्ट्य। आणि लेखकाचं परिस्थिती कशी होती? मालती निवासामध्ये शिक्षणासाठी आसुसलेला, पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी। त्यावेळचं वातावरण हे असं होतं। पण कोणतीच फी, क्योंकि लेखक के पास उनके खाने की भी 2 वक्त की खाने को भी उन्हें सही से मिलता नहीं था, तो स्कूल की फीस भरना तो बहुत दूर की बात थी। यहाँ पर अगर हम देखेंगे तो यहाँ पर ये प्रश्नार्थी वाक्य, शाळेत कसा जाऊ, हे प्रश्नार्थी वाक्य आहे। तर
याचं जर आपल्याला विधानार्थी करायचं आहे तर कसं होणार? मी शाळेत जाऊ शकणार आहे किंवा मी शाळेत जाऊ शकणार नाही, याचं प्रश्नार्थी वाक्य जे आहे ते असं होणार आहे. आणि असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी म्हणजे कोण? लेखक के चेहरे पर हमेशा ये सवाल होते थे कि अगर 2 वक्त की रोटी या 2 वक्त का खाने को अगर हमें सही से नहीं मिलता है तो हम स्कूल की फीस कैसे भरेंगे, किस प्रकार से भरेंगे, और मेरी पढ़ाई लिखाई जो है वो किस प्रकार से होगी. त्यावेळेचं वातावरण हे असं होतं. ह्या पर भी देखेंगे तो हे उद्गारार्थी वाक्य आहे. त्यावेळेचं वातावरण हे असं होतं. हे उद्गारार्थी वाक्य आहे. यामध्ये आपण बघितले की कशा प्रकारे इथे अजून एक प्रश्न स्वमत का प्रश्न यहाँ पर और एक बन सकता है कि लेखक की उस समय लेखकाची आर्थिक परिस्थिती कशा प्रकारे होती, अथवा लेखक आर्थिक परिस्थितीचा सामना कशा प्रकारे करत होता, किंवा आर्थिक परिस्थितीचा आपल्या घरच्या गरिबीमध्ये असताना लेखकाला त्यावेळी त्याची घरची परिस्थिती कशा प्रकारे होती. याच्यामध्ये आपण 2 प्रश्न पाहिले की प्रत्येक आई हीच, इथे आपण एक स्वमताचा प्रश्न इथे बघितला. ह्या दोघांमध्ये जर आपण बघितलं तर आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. या विधानाचे स्पष्टीकरण तुम्ही तुमच्या शब्दात करा किंवा सोदाहरण स्पष्ट करा. सोदाहरण म्हणजे काय? उदाहरण देऊन कि हर माँ अपने बच्चे की पहली गुरु होती है, इस बात का उदाहरण देकर आपको स्पष्टीकरण करना है. ऐसा स्वमत का प्रश्न हो सकता है. त्यानंतर दुसरं पण एक येऊ शकतं की डॉक्टर रघुनाथ मालशेलकर यांच्या यशामध्ये या उनकी सफलता में उनकी माँ का योगदान किस प्रकार से रहा है, या हिस्सा उनकी माँ ने किस प्रकार से उनकी मदद की है. इस विधान को आपको इस पैराग्राफ के आधार पे स्पष्ट करना है. तो अगर उसको स्पष्ट करेंगे तो पहले उसमें क्या आएगा कि किस प्रकार से लेखक की माँ जो है लेखक को पढ़ाई के लिए मुंबई लेकर आती है और अपने बच्चे की, भले वो पढ़ी लिखी नहीं है, दरिद्रता से गरीबी से जूझ रही है, खुद पढ़ी लिखी नहीं है, परंतु तरीसुद्धा तिला आपल्या मुलाला शिकवायचं आहे. इसीलिए रघुनाथ मालशेलकर के सफलता में उनकी माँ का बहुत बड़ा योगदान है.